भाजप आणि शिवसेनेचं खातेवाटप पूर्ण झालेलं आहे असं सूत्रांकडून कळालेलं आहे। राष्ट्रवादी खातेवाटपाबाबत असमाधानी असल्याची सुद्धा सूत्रांची माहिती आहे। एनसीपीमुळे खातेवाटपाला उशीर होत असल्याची चर्चा यामुळे रंगू लागलेली आहे। एकीकडे आज खातेवाटप जाहीर होणार असल्याचं कळतंय आणि दुसरीकडे राष्ट्रवादी मात्र खातेवाटपाबाबत असमाधानी असल्याचंही कळतंय। भाजप आणि शिवसेनेचं खातेवाटप पूर्ण झालंय, मात्र राष्ट्रवादी अद्याप खातेवाटपाबाबत समाधानी नाहीये आणि राष्ट्रवादीमुळेच खातेवाटपाला उशीर होत असल्याची सुद्धा चर्चा आहे। तर मंत्रिमंडळ परिसरामधून अक्षय कुरकेलवार मध्ये सहकारी आपल्यासोबत आहेत। अक्षय, खरं तर आज मंत्रिमंडळाचा खातेवाटप स्पष्ट होईल अशी चर्चा आहे, अशी अपेक्षा आहे, मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी असमाधानी असल्याची बातमी। काय नेमकं घडतंय राष्ट्रवादीच्या गोटामध्ये? कुठल्या खात्यांमुळे हा सगळा तिढा आहे? तृप्ती, आपण जर बघितलं तर खातेवाटपा संदर्भात थोडंसं मागे नेतोय मी। ज्यावेळी आता आठवडाभरापूर्वी शपथविधी झाला त्याच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे स्पष्ट केलं होतं की येत्या 2 दिवसात खातेवाटप पूर्ण होईल। मात्र आता 7 दिवस उलटले तरी राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराला तरीही खातेवाटप होऊ शकत नाही आणि जी माहिती आज आपल्यापर्यंत मिळते या माहितीनुसार खातेवाटपामध्ये आता शिवसेना आणि भाजप यांच्यामधली चर्चा पूर्ण झालेली आहे आणि कुठलाही अडसर शिवसेनेकडे नाही। मात्र खातेवाटप जाहीर करण्यामध्ये राष्ट्रवादीचा अडसर कुठेतरी होतोय। राष्ट्रवादीच्या वाट्याला जी काही खाती येत आहेत त्या खात्यांवरती राष्ट्रवादी समाधानी नाही आणि त्यामुळं पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या वतीने पडद्यामागे वाटाघाटीला सुरुवात करण्यात आलेली आहे। आपण बघतोय की अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं नसणार असं सांगितलं जात होतं आणि त्यानंतर अजित पवारांनी दबाव तंत्राचा अवलंब केला। 2 दिवस अजित पवार नॉट रिचेबल होते, दिल्लीला गेल्याचंही कळत होतं। जरी याची अधिकृत याला दुजोरा कोणी दिला नसला तरीही अजित पवार हे दिल्लीला गेले असल्याचं कळत होतं। 2 दिवस ते आजारी आहे असं सांगून अगदी नॉट रिचेबल झाले होते आणि यानंतर माहिती अशी पुढे येत आहे की खातेवाटपामध्ये अजित पवार यांना एकदा एक भाजपाकडनं अर्थ खातं हे दिलं जाऊ शकतं। मात्र इतर जी महत्वाची खाती आहेत ती भाजपाकडेच राहील असं सांगितलं जातंय। सगळ्यात महत्वाचं गृहनिर्माण सारखं खातं असेल, त्यासोबतच महसूल खातं असेल, हे सगळे शिवसेनेकडे राहील। मात्र त्यानंतरची अर्थ खात्यासोबतच इतर महत्वाची खाती देखील आमच्याकडे असावी असा आग्रह अजित पवारांचा राष्ट्रवादीचा आहे असं कळतंय आणि त्याचमुळं आता आठवडा उलटूनही खातेवाटप होऊ शकलेलं नाही। आज असं बोललं जातंय की आज शक्यता आहे, मात्र ही शक्यता आज खातेवाटपा संदर्भातली ती पण कमीच आहे। खातेवाटपाला जो मुहूर्त मिळणार आहे तो मुहूर्त मुंबईतच सापडेल असं सांगितलं जातंय। त्यामुळं या अधिवेशनात आपण जर बघितलं तर हे अधिवेशन यासाठी काहीसं युनिक वाटतंय, कारण या अधिवेशनात ना विरोधी पक्षाकडनं विरोधी पक्ष नेतेपदावरती दावा करण्यात आला, काँग्रेसकडनं आपण जर बघितलं तर काँग्रेसच्या अजूनपर्यंत विधिमंडळ गटनेता ठरला नाही आणि इतकं मोठं इतकं पाशवी बहुमत ज्याला आपण म्हणतो हे बहुमत मिळाल्यानंतरही आधी मुख्यमंत्री पदाला विलंब, त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब आणि आता खातेवाटपाला विलंब। त्यामुळं मंत्री जरी झाले तरी विना खात्याचंच त्यांनी अधिवेशनाला सामोरं गेले। त्यामुळं मंत्री देखील खासगीत बोलून दाखवतात की त्यांना देखील या अशा बिना खात्याच्या अधिवेशनामध्ये किंवा कुठल्याही पद्धतीचं उत्तर द्यायचं नव्हतं त्यांना, अशावेळी त्यांना देखील या अधिवेशनाची रंगत आलेली नाही। अगदी खरं आहे अक्षय, आज खरं तर शेवटचा दिवस आहे अधिवेशनाचा, मात्र कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं हे आजही स्पष्ट झालेलं नाही। अपेक्षा आहे लवकरात लवकर हे स्पष्ट व्हावं। धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।